हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक पदाची जाहिरात आलेली आहे आणि त्या जाहिरातीमध्ये जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमामध्ये लिपिक पदासाठी 60 प्रश्न हे तांत्रिक घटकावर विचारले जातील, संबंधित तांत्रिक विषय असं त्यांनी दिलेलं आहे। मग आता नेमकं त्या तांत्रिक अभ्यासक्रम काय करायचा, त्याचा सिलेबस काय असणार आहे या संदर्भात मुलं फार गोंधळात पडलेले आहेत। कोणाला काहीच कळत नाही की लिपिकचा तांत्रिकचा सिलेबस काय करायचा, तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। आणि ही जी माहिती आहे ना, मी माझ्या मनाने सांगत नाही बरं का। नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सर्व पदांचा जो तांत्रिक सिलेबस आहे त्याची PDF त्यांनी पब्लिश केलेली आहे। तर त्यांनी त्या PDF मध्ये जो तांत्रिक घटकाच्या संदर्भात माहिती दिलेली आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेसाठी ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि NMMC ई-बुक विकत घ्या। लिपिकचा संपूर्ण सिलेबस याच्यामध्ये तुमचा कव्हर होईल आणि किंमत फक्त 200 रुपये, 200 प्लस GST। आता आपल्याला लिपिक पदासाठी त्यांनी जो पेपर पॅटर्न दिलेला आहे तो कसा दिलेला आहे माहीत आहे का? तर 100 प्रश्न आणि 200 मार्क। आणि त्या 100 प्रश्नामध्ये त्यांनी अशी विभागणी केलेली आहे की म्हणजे त्यांनी जो आपल्याला पॅटर्न दिला आहे त्यामध्ये की 10 प्रश्न मराठी व्याकरण, 10 प्रश्न इंग्लिश ग्रामर, 10 प्रश्न GK, 10 प्रश्न गणित बुद्धिमत्ता, असे 40 प्रश्न आणि 60 प्रश्न संबंधित तांत्रिक विषय असं त्यांनी एक्झाम पॅटर्नमध्ये दिलं होतं। आणि मग मुलांना हाच प्रश्न पडला आहे की नेमकं ते तांत्रिक प्रश्न कशावर येणार आहेत। आणि त्याच्यावर ज्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज केला की सर तांत्रिक प्रश्न कशाचे येणार आहेत, तर मी त्यांना ती व्यवस्थित माहिती देत होतो की तांत्रिक प्रश्न विचारले जाणार नाहीत, कारण लिपिक या पदासाठी असा तांत्रिक काही अभ्यासक्रमच नाही आहे। त्यामुळं लिपिकसाठी तुम्हाला मराठी व्याकरणावर 25 प्रश्न येतील, इंग्लिश ग्रामरवर 25 येतील, GKवर 25 येतील आणि गणित बुद्धिमत्ता मिळून 25 येतील, असं मी व्यवस्थित माहिती द्यायचो फोनवर सुद्धा, व्हॉट्सअपला सुद्धा। तरीही त्या मुलांचा विश्वास बसायचा नाही। तरी मला ती स्क्रीनशॉट काढून पाठवायचे, पहा सर नवी मुंबईनं तर असं दिलेलं आहे तांत्रिक 60 प्रश्न, तुम्हाला काही माहिती नाही। तर वाईट वाटायचं की आपण खरी माहिती देत आहोत तरी पण मुलं आपल्यालाच चुकीचं ठरवत आहेत। आणि आता नवी मुंबई महानगरपालिकेने स्वतःच काय माहिती दिली ती पहा। इथे पहा, पदाचं नाव आहे लिपिक तंत्रलेखक क्लर्क कम टायपिस्ट। आणि पुढे काय दिलेलं आहे त्यांनी इथं स्पष्ट दिलेलं आहे पहा, जे मी मुलांना आधीपासून सांगत होतो की लिपिक पदासाठी तांत्रिक घटक असा काहीही नसतो। तुम्हाला सरळ 25-25चा पॅटर्न येणार आहे। 25 प्रश्न मराठी व्याकरण, 25 प्रश्न इंग्लिश ग्रामर, 25 प्रश्न गणित बुद्धिमत्ता आणि 25 प्रश्न GK। आणि तेच त्यांनी आता ऑफिशियली सांगितलेलं आहे। काय म्हटलेलं आहे, ॲज नो टेक्निकल सब्जेक्ट इन धिस पोस्ट, म्हणजे लिपिक पदासाठी परत दाखवतो इथं, लिपिक तंत्रलेखक पदासाठी ॲज नो टेक्निकल सब्जेक्ट इन धिस पोस्ट, म्हणजे या पोस्टमध्ये टेक्निकल सब्जेक्टच नाही। तेच तर मी मुलांना सांगत होतो ज्यावर मुलं विश्वास ठेवत नव्हते। सो द कॉमन सिलेबस विल बी ॲप्लिकेबल फॉर धिस पोस्ट। आता कॉमन सिलेबस म्हणजे कोणता, तर 4च विषय, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, मॅथ्स, रिझनिंग आणि GK। आणि त्याच्यावर प्रश्नांचं कॉन्ट्रिब्युशन कसं असणार आहे, तर 25-25 प्रश्न, प्रत्येक विषयाचे 25-25 प्रश्न येतील। आणि TCSनं नवीन पॅटर्ननुसार जर 4 भाग केले या 100 प्रश्नांचे 25-25 प्रश्न, मग त्या 25 प्रश्नांपैकी परत त्याचं डिस्ट्रीब्युशन जसं लेखावर कोशा काढला होतं की नाही, 6-6 प्रश्न आणि एका विषयाचे 7 प्रश्न, सेम तसंच डिस्ट्रीब्युशन इथं सुद्धा राहील। आता तरी विश्वास ठेवा। आधीपासून मी सांगत होतो की लिपिकला तांत्रिक घटकावर काही विचारलं जाणार नाही, 4च विषयावर तुम्हाला प्रश्न येतील, तेव्हा विश्वास ठेवला नाही। पण आत्ता मी सांगत आहे त्यावर विश्वास ठेवा की 30-30 प्रश्नांचे जर 4 विभाग त्यांनी केले तर 3 विषयां म्हणजे तिथं काय करतील, 3 विषयांना 6-6 प्रश्न येतील आणि एका विषयाला 7 प्रश्न देतील प्रत्येक विभागामध्ये। अशा स्वरूपाचं तुम्हाला ते पॅटर्न राहील, ठीक आहे। तर आता लक्षात आले, तांत्रिक सिलेबस लिपिकसाठी नाही। परत एकदा सांगतो, मराठी व्याकरणावर 25 प्रश्न येतील, इंग्लिश ग्रामरवर 25 प्रश्न येतील, गणित बुद्धिमत्ता चाचणीवर 25 प्रश्न येतील आणि सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न येतील। तर आपला जो तलाठीचा पॅटर्न आहे किंवा नेहमी लिपिकसाठी जो काही सिलेबस असतो ना, तोच सिलेबस यामध्ये आहे आणि TCS पॅटर्ननुसार तुम्ही तयारी करा।
तर हीच माहिती मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती. जर तुम्हाला नवी मुंबईमधील MPWसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.